नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. निधीसाठी जिल्ह्यातील आमदार आक्रमक. जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री टार्गेट श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप. बारामती सहकारी बँकेवर कारवाई. 7 कोटींची रोकड पकडली. टोल नाक्यावर लांबच्या लांब रांगा. सांगली पोलिसांच्या प्रयत्नामुळे 3 वर्षाच्या मुलाची झाली वडील आजीची भेट. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी सातारच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता विजय भोगळे यांची निवड. बातमीपत्र सविस्तर. प्रस्तावित प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्याच्या विषयादरम्यान निधी मिळत नसल्याची तक्रार करत आमदार आक्रमक झाले. जर निधीच येणार नसेल तर प्रारूप आराखडा कशाला बनवायचा, मंजुरी का द्यायची, असे प्रश्न करून आमदारांनी पालकमंत्र्यांना टार्गेट करत जोरदार हंगामा केला. आघाडी सरकारच्या काळात की युतीच्या काळात निधी जास्त आला याच्या श्रेयवादावरून युतीचे नामदार विजय शिवतारे, आमदार शंभूराज देसाई, डॉक्टर दिलीप येळगावकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, रवी साळुंखे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यान बांधकाम दक्षिणकडून पाटणमध्ये झालेल्या निकृष्ट डांबरीकरणाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समिती सभा विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जगदाळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रवींद्र कदम यांच्यासह आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सभेत ऐन वेळेच्या विषयावरून वादळी चर्चा झाली. पाणी पुरवठा योजना, महावितरणाची रखडलेली कामे तसेच रस्त्याच्या कामांसाठी निधीचा असलेला खडखडाट यावरून आमदारांनी प्रचंड दंगा केला. बारामती येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर असलेल्या दक्षता पथकाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील बारामती सहकारी बँकेची 6,98,25,000ची रोकड पकडली. त्यात बाद झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा आहेत. बँकेची गाडी सील करून प्राप्तिकर खात्याला कळविले आहे, तर बँक प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विवरणपत्र दिले आहे. दुपारी गाडी पकडल्यानंतर पथकातील पोलिसांनी आचारसंहिता विभागाला कळवले. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन अधिकाऱ्यांनी विचारणा केली. रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचे सांगितल्यावर गाडी सोडून देण्यात आली होती. मात्र भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट नितीन भामे, ॲडव्होकेट अमोल सातकर, अजित जाधव यांनी गाडीत 6 कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची तक्रार केली. बेहिशोबी रोकड प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली. प्राप्तिकर खात्याचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाले नव्हते. ते आल्यावरच रकमेच्या तपशिलाबाबत खात्री होईल असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले. बँकेच्या सोलापूर, बार्शी, करमाळा, टेंभुर्णी या शाखांमधून 6,98,25,000ची रक्कम बारामती मुख्यालयात आणण्यात येत होती. ती महाराष्ट्र बँकेत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिक्ची यांनी दिली. नोटाबंदीनंतर आता नुकतेच राज्यातील टोलनाक्यावरील वसुली सुरू झाल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोकांकडे 2000च्या नवीन नोटा असून त्याचे सुट्टे पैसे परत देण्यासाठी पैसे नसल्याने या रांगा वाढत चालल्या आहेत. नोटाबंदीनंतर समस्यांच्या कात्रीत अडकलेल्या लोकांना आता आणखीन एका आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. 500 रुपयांची जुनी नोट आता पेट्रोल पंपावर स्वीकारणे बंद केले आहे, तर दुसरीकडे टोल नाक्यावर ही वसुली सुरू झाली आहे. आधीच
चलन तुटवडा, त्यात टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीने आता नागरिकांची रखडपट्टी होणार आहे। नोटाबंदीनंतर सरकारने 2 डिसेंबर पर्यंत टोल माफीची घोषणा केली होती। यामुळे मध्यरात्रीपासून पुन्हा टोल वसुली सुरू झाली आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर 3 आठवड्यांनी टोल नाक्यावर टोल घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत। मात्र सुट्टे पैसे नसल्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची होतानाचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळाले। त्यात टोल नाक्यावर स्वॅप मशीन कार्यान्वित नाही, त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असूनही वाहन चालकांना कार्ड स्वॅप करता येत नाही। सांगली पोलिसांची मानवतावादी प्रयत्न पाहावयास मिळाला। 3 वर्षाच्या बाळाची आरोपी वडील आणि आजी सोबत भेट करून दिली आणि नातेवाईकांचाही बांध फुटला। ही कोणतीही कहाणी नाही। 3 वर्षाच्या या निरागस ऋषिकेश कर्नाळकर या मुलाच्या आईने 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती। आत्महत्येनंतर सांगली पोलिसांनी ऋषिकेश वडील महेश कर्नाळकर आणि आजी शांताबाई कर्नाळकर यांना अटक केली। सध्या ऋषिकेशची आई जगात नाही, तर वडील आणि आजी पोलीस कोठडीत आहेत। त्यामुळे दररोज डोळ्यासमोर असणारी आणि घास भरवणारी आई या चिमुरड्याला घरात दिसेना, तर दुसरीकडे वडील आजी सुद्धा दिसत नाहीत। त्यामुळे चिमुरड्या ऋषिकेशचा जीव कासावीस झाला आहे। या कासावीस झालेल्या आणि आईचे छत्र हरवलेल्या चिमुरड्याला सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी या चिमुरड्या ऋषिकेशला कोठडीत असणाऱ्या वडील आणि आजीची भेट घालून दिली। आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली। त्याचप्रमाणे ऋषिकेशची आजूबाजूच्या लोकांचीही भेट घडवून दिली। यावेळी आईचे छत्र हरवलेल्या चिमुरड्या ऋषिकेशकडे पाहून अनेकांचा अश्रूचा बांध फुटला। हे वातावरण अनेकांचे काळीज चिरून जाणारे होते। इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनियर्स संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या चेअरमनपदी नुकतीच सातारच्या जलसंपदा विभागातील अध्यक्ष अभियंता विजय घोगरे यांची बिनविरोध निवड झाली। तसेच सचिवपदी डॉक्टर एच.एम. राजे यांची निवड झाली आहे। सदर संस्था ही भारतातील सर्वात जुनी व इंजिनिअरिंग मधली सर्व शाखांचा एकत्रितपणे कामकाज करणारी संस्था आहे। इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेची 29 राज्यांमध्ये सेंटर्स आहेत व देशातील 120 जिल्ह्यांचे ठिकाणी कार्यालये आहेत व 9 देशांमध्ये संस्थेची कार्ये चालतात। महाराष्ट्रात 1.5 लाखापेक्षा जास्त अभियंते याचे सदस्य आहेत। महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचे ठिकाणी 10 लोकल सेंटर्स कार्यरत आहेत। नुकतीच महाराष्ट्र राज्याचे चेअरमनपदी विजय घोगरे यांची बिनविरोध निवड झाली असून सचिवपदी डॉक्टर एच.एम. राजे यांची निवड झाली आहे। यापूर्वी विजय घोगरे पुणे लोकल सेंटरचे अध्यक्ष होते। ते जलसंपदा विभागात सातारा येथे अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत आहेत। शासकीय कामकाज सांभाळून हे सामाजिक कामात त्यांचे मोठे योगदान आहे। कडेगाव तालुका वाई येथील विजयराव रणजितसिंह दुधे इनामदार यांचा पुरातन एकूण 64 खणाचा राजवाडा आहे। या वाड्याला इनामदारांचा वाडा अशी पदवी आहे। संपूर्ण वाडा दगड मातीचा असून विविध तेलचित्र, राजस्थानी तिजोरी, विहीर तसेच अनेक दुर्मिळ वस्तू इथे पाहायला मिळतात। यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 1967 साली त्यांनी या वाड्याला भेट दिली होती। वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भारताचे गव्हर्नर किसनवीरांच्या पासून नाना पाटलांनीही या वाड्याला भेट दिली आहे। तसेच सहली पुण्या मुंबईहून वाडा पाहण्यासाठी येत असतात। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।